बुधवार 30 एप्रिलला केंद्रातल्या मोदी सरकारच्या कॅबिनेटची बैठक झाली। या बैठकीत एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला। हा निर्णय होता जातनिहाय जनगणनेचा। सरकार आता देशात जातनिहाय जनगणना करणार आहे। केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं की जातीय जनगणनेचा मूलभूत जनगणनेतच समावेश केला जाईल। देशव्यापी जनगणनेला यावर्षी सप्टेंबरपासून सुरुवात होऊ शकते। ती पूर्ण होण्यासाठी किमान 2 वर्ष लागतील। म्हणजेच जनगणनेची अंतिम आकडेवारी 2027 पर्यंत येण्याची शक्यता आहे। गेल्या काही वर्षात काँग्रेसनं जातीय जनगणनेला मोठा मुद्दा बनवला होता। राहुल गांधी सरकारकडे सतत जातनिहाय जनगणनेची मागणी करत होते। याशिवाय शरद पवारांचे राष्ट्रवादी काँग्रेस, बीजेडी, सपा, राजद, बसपा आणि जदयू या पक्षांनीही याची मागणी केली होती। भाजपनं मात्र इतके दिवस याला विरोध केला होता। पण आता सरकारनं यावरून युटर्न घेत जातनिहाय जनगणना करणार असल्याचं जाहीर केलंय। असं करून सत्ताधारी भाजपनं मोठा डाव साधलाय असं आता बोललं जात आहे। भाजपनं जातनिहाय जनगणनेचा निर्णय आत्ताच का घेतला, या माध्यमातून पक्षानं डाव कसा साधलाय त्याचीच माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। नमस्कार, मी शार्दूल आणि तुम्ही बघताय बोलभिडू। जातनिहाय जनगणना करणार असल्याचं जाहीर करून भाजपनं साधलेला पहिला डाव म्हणजे काँग्रेसच्या राजकारणाला काउंटर करणं। गेल्या काही वर्षात काँग्रेसनं जातनिहाय जनगणनेची मागणी जोर लावून धरली होती। खास करून विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी या मागणीचा संसद से सडक तक उल्लेख केला होता। राहुल गांधी यांनी 2023 मध्ये पहिल्यांदा याची मागणी केली होती। तेव्हापासून ते देशविदेशातल्या अनेक बैठका आणि व्यासपीठांवरून केंद्राकडे जातीय जनगणनेची मागणी करत होते। पण आता मोदी सरकारच्या या निर्णयामुळे राहुल गांधी यांनी लावून धरलेल्या या मुद्द्यातली हवा निघून गेली असल्याचं बोललं जात आहे। सरकारनं जातीय जनगणनेची घोषणा केल्यामुळे काँग्रेसची या माध्यमातून भाजपला घेरण्याची रणनीती कमकुवत होऊ शकते। इतके दिवस राहुल गांधी प्रत्येक सभेत बोलताना म्हणायचे की जर इंडिया आघाडीचं सरकार सत्तेत आलं तर ते जातीय जनगणना करतील आणि आरक्षणाची 50% मर्यादा ओलांडून ज्या जातींचं प्रतिनिधित्व कमी आहे त्या जातीच्या लोकांना आरक्षण मिळवून देतील। एक प्रकारे छोट्या छोट्या जात समूहांना आकर्षित करण्यासाठी हा राहुल गांधींचा प्लॅन होता। पण आता भाजप सरकारनं जातीय जनगणनेची घोषणा करत विरोधकांकडून हा मुद्दा हिसकावून घेतलाय। आता आगामी निवडणुकांमध्ये सरकारला घेरण्यासाठी इंडिया आघाडीला नवीन मुद्दे शोधावे लागणार आहेत। दुसरीकडे या मुद्द्यावरून आता भाजपच काँग्रेसला घेरण्याचा प्रयत्न करू शकतो। याचे संकेत केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी कॅबिनेट बैठकीनंतरच्या पत्रकार परिषदेत दिले आहेत। यावेळी बोलताना अश्विनी वैष्णव यांनी काँग्रेसवर टीका करत पक्षानं आजपर्यंत जातीय जनगणनेचा वापर फक्त राजकीय शस्त्र म्हणून केला असल्याचा आरोप केला। अश्विनी वैष्णव यांच्या या वक्तव्यावरून आगामी काळात भाजप या माध्यमातून काँग्रेसला घेरण्यासाठी स्ट्रॅटेजी आखू शकतो हे स्पष्ट होते। जातनिहाय जनगणना करणार असल्याचं जाहीर करून भाजपनं साधलेला दुसरा डाव म्हणजे प्रादेशिक पक्षांच्या राजकारणाला शह देणं। देशातल्या अनेक राज्यांतले प्रादेशिक पक्ष हे जातीच्या राजकारणातूनच मोठे झालेले आहेत। महाराष्ट्रात मराठा, गुजरातमध्ये पटेल किंवा हरियाणात जाट या जातींच्या तिथल्या राजकारणावर मोठा प्रभाव राहिलाय। महाराष्ट्रात मराठा समाजाची मतं 20 ते 30% आसपास आहेत। गुजरातमध्ये पटेल समाजाची मतं 12 ते 15% एवढी आहेत, तर हरियाणात जाट मतं 20 ते 25% आसपास असल्याचं सांगितलं जातं। 2024च्या लोकसभा निवडणुकीत हा जातीचा फॅक्टर महत्त्वाचा ठरला होता। उत्तर प्रदेशसारख्या राज्यामध्ये काँग्रेस आणि समाजवादी पक्षाच्या युतीनं गैर यादव ओबीसी वोटर्सना टार्गेट केलं होतं। यामुळं भाजपच्या ओबीसी वोट बँकेला मोठा धक्का बसला होता। 2019च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात भाजपला 80 पैकी 62 जागा मिळाल्या होत्या, पण 2024च्या निवडणुकीत हा आकडा 35 पर्यंत घसरला। यावरून या राज्यामध्ये ओबीसी मतांचं महत्त्व किती आहे हे समजून येतं। महाराष्ट्रातही भाजपच्या नेतृत्वाखालील महायुतीला असाच धक्का बसला होता। अंदाजानुसार 2019 मध्ये भाजपला एकूण ओबीसी मतांपैकी 44% आसपास मतं मिळाली होती, पण 2024 मध्ये हा आकडा 35 ते 40% आल्याचं बोललं जातं। मात्र लोकसभा निवडणुकीनंतर भाजपनं महाराष्ट्रात ओबीसी मतांचं एकत्रीकरण करण्यावर भर दिला, ज्याचा फायदा पक्षाला विधानसभा निवडणुकीत झाला। अशा प्रकारे ओबीसी मतं ही भाजपसाठी महत्त्वाची आहेत। सरकारच्या या निर्णयामुळे गेल्या काही महिन्यांपासून मागास दलित आणि अल्पसंख्याकांचा मुद्दा मांडणारे अखिलेश यादव यांनाही धक्का बसू शकतो। 2027 मध्ये उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणुका होणार आहेत। सरकार पुढील जनगणना 2027 पर्यंत करण्याची शक्यता आहे। जर असं झालं तर उत्तर प्रदेशात अखिलेश यादव आणि मायावती यांना त्याचा राजकीय फटका बसू शकतो। यामुळेच
जातनिहाय जनगणना करणार असल्याचं जाहीर करून भाजपनं प्रादेशिक पक्षांच्या राजकारणाला काउंटर केल्याचं बोललं जात आहे। महाराष्ट्रातही मराठा आरक्षणाचा मुद्दा हा गेल्या काही वर्षांपासून चांगलाच पेटलाय। या आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपला लोकसभा निवडणुकीत मोठं नुकसानही सहन करावं लागलं होतं। मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी राज्यातील मराठा समाजासोबतच प्रादेशिक पक्षांची फौजही आहे असं कायम बोललं जातं। पण आता जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यामुळे मराठा समाजाचा आरक्षणाचा मार्गही मोकळा होण्याची चिन्ह असल्यानं महाराष्ट्रातही विरोधकांच्या राजकारणाला शह देण्यासाठी याचा महायुतीला फायदा होऊ शकतो। जातनिहाय जनगणना करणार असल्याचं जाहीर करून भाजपनं साधलेला तिसरा डाव म्हणजे बिहार निवडणुकीत होणारा फायदा। बिहारमधल्या राजकारणावर जातीचा खोलवर प्रभाव आहे। तिथं या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत। त्यामुळे या निवडणुकीपूर्वी हा निर्णय निर्णायक ठरू शकतो। विशेषतः मागासवर्गीय मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजपला याची मदत होऊ शकते। हे मतदार आतापर्यंत काँग्रेस किंवा प्रादेशिक पक्षांसोबत राहिले। या वर्गात आता भाजप प्रणित एनडीएला आघाडी मिळू शकते। जेव्हा महाआघाडी सरकारनं बिहारमध्ये जातीय जनगणना केली होती तेव्हा भाजपनं विरोधी पक्षात असतानाही त्याला पाठिंबा दिला होता। त्यावेळी जातनिहाय जनगणना करणारं बिहार हे देशातलं एकमेव राज्य ठरलं होतं। त्याचा अहवाल विधानसभेत सादर करण्यात आला होता। त्या संख्येच्या आधारे राज्यात आरक्षण लागूही करण्यात आलं होतं, पण न्यायालयाच्या आदेशामुळे ते स्थगित करण्यात आलं। आता जातीय जनगणनेच्या दिशेनं पाऊल टाकून भाजपनं आरक्षणाच्या दिशेनं पुढे जाण्याचा मार्ग मोकळा केला असल्याचं बोललं जात आहे। यामुळे विरोधी महाआघाडीसमोर आणखी अडचणी निर्माण होऊ शकतात। बिहारमध्ये मागासवर्गीय जातींची एकूण लोकसंख्या सुमारे 63.14% आहे। यामध्ये अतिमागासवर्गीयांची लोकसंख्या 4,80,00,000 तर मागासवर्गीयांची लोकसंख्या 3,54,00,000च्या आसपास आहे। याशिवाय अनुसूचित जातींची लोकसंख्या 2,56,00,000 आणि अनुसूचित जमातींची लोकसंख्या 22,00,000 आहे। आता बिहारमधल्या या मतदारांना आकर्षित करण्यासाठी भाजप या निर्णयाचा वापर करू शकतं। नितीश कुमार यांचा जेडीयू पक्ष जातीय जनगणनेचं समर्थन करत होता। हा पक्ष भाजपसोबत युतीमध्ये आहे। अशा परिस्थितीत सरकारच्या या निर्णयामुळे भाजप आणि जेडीयू मधला समन्वय आणखी मजबूत होऊ शकतो। शिवाय बिहारच्या निवडणुकीत जर भाजपनं जातीय जनगणनेला मुख्य मुद्दा बनवला तर राजद आणि काँग्रेसला त्यांची रणनीती बदलावी लागेल। अशा प्रकारे बिहार निवडणुकीपूर्वी जातीय जनगणनेचा निर्णय घेऊन भाजपनं मोठा डाव साधल्याचं बोललं जात आहे। जातनिहाय जनगणना करणार असल्याचं जाहीर करून भाजपनं संघालाही साधण्याचं काम केलंय। संघाचं हिंदुत्व हे सर्व जातींना सोबत घेऊन जायचं आहे। त्यामुळं संघाचा जातनिहाय जनगणनेला विरोध होता असं सांगितलं जातं। पण सप्टेंबर 2024 मध्ये आपल्या अखिल भारतीय समन्वय बैठकीपूर्वी संघानं जातीय जनगणनेला पाठिंबा दिला। त्यावेळी संघाचे मुख्य प्रवक्ते सुनील आंबेकर यांनी राष्ट्रीय एकात्मतेसाठी जातीय जनगणना महत्त्वाची असल्याचं म्हटलं होतं। देश आणि समाजाच्या विकासासाठी सरकारला डेटाची आवश्यकता आहे। समाजातल्या काही जातींच्या लोकांकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे। जातीय जनगणना याच उद्देशासाठी केली पाहिजे। ती सार्वजनिक कल्याणासाठी वापरली पाहिजे। पॉलिटिकल टूल म्हणून तिचा वापर होऊ नये असं आंबेकर यांनी म्हटलं होतं। 2014 पासून देशभरात भाजपला मिळालेल्या यशात ओबीसींचा मोठा वाटा असल्याचं सांगितलं जातं। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ओबीसी समाजातून येतात। मोदींच्या उदयानंतर ब्राह्मण आणि बनियांचा पक्ष म्हटल्या जाणाऱ्या भाजपच्या मागे ओबीसी जाती एकत्र आल्याचं पाहायला मिळालं। पण 2024च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर प्रदेशात काँग्रेस आणि समाजवादी पक्षाच्या युतीनं ज्या प्रकारे भाजपचं नुकसान केलं तेव्हापासून संघानं आपली भूमिका बदलल्याचं बोललं जात आहे। यानंतर संघानं जातीय जनगणनेला पाठिंबा देण्याची भूमिका घेतली। बुधवारी झालेल्या कॅबिनेट बैठकीपूर्वी मंगळवारी रात्री सरसंघचालक मोहन भागवत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली होती। या बैठकीत जातीय जनगणनेबाबत चर्चा झाल्याचं आता बोललं जात आहे। आता सरकार जातीय जनगणना करून विशिष्ट समुदायासाठी सरकारी योजना आणू शकेल। अशा प्रकारे भाजपला हिंदुत्व आणि कल्याणकारी योजना यांना सोबत घेऊन जाता येईल। यामुळे संघाचं उद्दिष्टही पूर्ण होतं। अशा प्रकारे भाजपनं जातीय जनगणना करत असल्याचं जाहीर करून संघाचाही विश्वास मिळवण्याचं काम केलंय। एकूणच काय तर आता जातनिहाय जनगणना जाहीर करून भाजपनं एका दगडात अनेक पक्षी मारल्याचं बोललं जात आहे। भाजपनं काँग्रेससह प्रादेशिक पक्षांच्या राजकारणाला काउंटर केलंय। शिवाय बिहार निवडणुकीपूर्वी हा निर्णय जाहीर केल्यानं तिथंही भाजपला फायदा होईल असं आता बोललं जात आहे। सरकारच्या या निर्णयाबाबत तुम्हाला काय वाटतं? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका।